सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ अंबिका नागेश गायकवाड आणि सौ चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मंगळवारी सेटलमेंट परिसरात पदयात्रा आणि मतदार संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक लक्ष्मण जाधव तसंच प्रभाग क्रमांक 22चे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली। यावेळी लिमयेवाडी, कावळा गल्ली, मंजुनाथ नगर, सनतनगर आदी भागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या। प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रभागात राबवण्यात आलेल्या विकास कामांची माहिती मतदारांशी संवाद साधताना देण्यात आली। रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक कामांना पुढील काळात प्राधान्य दिलं जाईल असं उमेदवारांनी सांगितलं। पदयात्रेदरम्यान नागरिकांनी स्थानिक प्रश्न मांडत भविष्यातील विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या। भारतीय जनता पार्टी प्रभाग 22 यांच्या वतीने होम टू होम आमचे जनता जनार्दनचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरापर्यंत चाललो आणि त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्याले। आज बघता केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि शहर मध्यचे जे दमदार आमदार देवेंद्र कोठे, दक्षिणला बघायला गेलं सुभाष बापू देशमुख, उत्तरला बघायला गेलं विजय देशमुख, असे दिग्गज आणि कार्यसम्राट आमदार आमच्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। आणि येणाऱ्या काळात आणि मागे जे विकास काम केले भारतीय जनता पार्टी, त्या तत्वावर आम्ही येणाऱ्या 15 तारखेला आमचे विजय निश्चित आहे। आम्ही 16 तारखेला गुलाल उधळणार आणि आमचे किसन दादा कार्यसम्राट सगळ्यात जास्त निधी या प्रभाग 22ला त्यांनी आणले आणि नागेशांना गायकवाड हे 20 वर्षापासून इथे नेतृत्व करतात। मी शिवराज गायकवाड, मी या भागात स्वखर्चाने भरपूर ड्रेनेज लाईन करून दिलो आणि या भागात भरपूर लाईटी बंद होतं, लाईटी चालू करून दिलो। जिथं अंधारमय भाग होतं तिथं फोकस लावून तिथं उजेडमय केलो। आता जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी